मी जेव्हा कॉलेजच्या पहिल्या वर्षात होते, सगळं काही नवीन होतं. नवीन मित्रमैत्रिणी, नवीन वातावरण आणि नवीन स्वप्न. त्या सगळ्यात एक दिवस तो माझ्या आयुष्यात आला, आर्यन. पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा काही खास वाटलं नाही, पण हळूहळू त्याची सवय झाली. तो नेहमी हसत बोलायचा, सगळ्यांना मदत करायचा आणि कधी कळलंच नाही, पण त्याचं बोलणं, त्याचं हसणं माझ्यासाठी खास होऊ लागलं. दररोज कॉलेजला जाण्याचं कारण तो झाला होता. तो दिसला की मन आनंदी व्हायचं आणि नाही दिसला तर सगळं रिकामं वाटायचं. एक दिवस पावसात आम्ही दोघं कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलो होतो आणि बाहेर जोरात पाऊस पडत होता आणि माझ्या मनात काहीतरी वेगळं चालू झालं. तो अचानक म्हणाला, तुला माहिती आहे का, तू हसतेस तेव्हा खूप छान दिसतेस. त्याच्या त्या एका वाक्याने माझं मन पूर्णपणे त्याच्याकडे झुकलं. त्या दिवशी मला समजलं, हो, हेच आहे माझं पहिलं प्रेम. पण सगळ्या प्रेमकथा सुंदर शेवटाने संपत नाहीत. काही महिन्यांनी त्याला दुसऱ्या शहरात जॉब लागला. तो खूप खुश होता आणि मीही त्याच्यासाठी खुश असल्याचं दाखवत होते. पण मी खुश नव्हते, कारण मला माहिती होतं तो आता माझ्यापासून दूर जाणार आहे. आणि आतून मात्र मी तुटत होते. आणि तो जाण्याच्या दिवशी तो मला म्हणाला, तू माझ्यासाठी नेहमी खास राहशील, पण सध्या मला माझ्या करिअरवर फोकस करायचा आहे. मी त्याला काही बोलले नाही, यावर फक्त हसले, कारण कधीकधी प्रेमात स्वतःपेक्षा समोरच्याचा आनंद मोठा असतो. तो गेला आणि त्याच्यासोबत माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षणही. आजही पाऊस पडतो तेव्हा त्याची आठवण येते मला. तो कदाचित माझ्या आयुष्यात नाही, पण त्याचं प्रेम अजूनही माझ्या मनात जिवंत आहे. कारण पहिलं प्रेम कधीच संपत नाही, ते फक्त आठवण बनून आपल्या मनात कायम राहतं. ही छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.